महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आज IPLच्या धर्तीवर महिला प्रीमियर लीगची घोषणा केली आणि ही लीग भारतातली पहिली लीग आहे आणि ह्या लीगच्या मुहूर्तासाठी आज महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे रोहित पवार आपल्यावर आहेत। रोहितजी, खरं तर अभिनंदन, एक नवीन पर्व सुरू होते महिला क्रिकेटचं, महिला प्रीमियर लीगचं काय स्वरूप असणार आहे? एक तर पहिल्यांदा भारतामध्ये महिलांसाठी एक लीग आपण सुरू करत आहोत। IPLने ती सुरू केलेली आहे। त्यांच्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यामध्ये पुरुष आणि महिला समानतेसाठी अनेक लोकांनी तिथं लढा लढला, महात्मा फुलेंनी लढला, शाहू महाराजांनी लढला, मग अशा भूमीमध्ये आपण सुद्धा काहीतरी सुरू करावं या विचाराने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आता आपण WMPL सुरू करत आहोत। ऑप्शन पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे। त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की ज्या पद्धतीने मुलांना आपण संधी देतो तशीच संधी आता आपण मुलींना सुद्धा देणार आहोत। स्पर्धेचं काय स्वरूप असणार आहे, किती संघ असणार आहेत, मुख्य म्हणजे प्राइस डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे? नाही, इथे आपण जर बघितलं तर एक तर ऑप्शन अमाऊंट जर बघितली तर मुलांची जशी तशी मुलींची पण आहे। बक्षिसाची अमाऊंट बघितली मुलांची जशी तशी मुलींची आहे। मोठ्या 2 चॅनलवर आपण ही मॅच, ही टुर्नामेंट तिथं दाखवणार आहोत आणि त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये 4 टीम असतील। विविध शहरांची नावं आपण दिली आहेत, पण जे फ्रँचाईज ओनर असतील, जे या बिडिंगमध्ये येतील, त्यांना जसं वाटेल तसं ते नावसुद्धा बदलू शकतात। त्यामुळे फ्रँचाईज ओनरवर आपण नावाची जबाबदारी तिथं दिलेली आहे। IPLच्या धर्तीवर हा सगळे लढती होणार आहेत, 4 संघ असणार आहेत, 3 कोटी तक संघ असणार आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर रणजी क्रिकेटमध्ये महाराष्ट्राची कामगिरी खूपच खराब झाली आहे, त्याबाबत अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, एक तर अंडर-19ची आपली कामगिरी खूप चांगली आहे, मुलींच्या बाबतीतली कामगिरी खूप चांगली आहे आणि अंडर-19 हा सिनियरचा एक बेस असतो। आता पुढच्या वेळेस हे अंडर-19ची टीम ही सिनियरमध्ये जाणार आहे आणि कसं असतं की सगळ्याच गोष्टी लगेच आपल्याला बदलता येत नसतात। त्यामुळे सिनियरमध्ये नक्कीच काही बदल आपल्याला करावे लागणार आहेत। त्याच्यामध्ये खेळाडू असतील, सिलेक्टर्स असतील, कोचेस असतील, याच्यात खूप मोठे बदल येत्या काळामध्ये झालेले आपल्या सर्वांना बघायला मिळतील आणि यंदापेक्षा पुढच्या वर्षीची कामगिरी सिनियर मुलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत चांगली आहेतच, पण मुलांच्या बाबतीत चांगली होताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। मुलांची कामगिरी सुधारते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे WMPLच्या धर्तीवर IPLची जी सुरुवात झाली, पण IPLचे सामने पुण्यात व्हायची शक्यता वाढली आहे। जर बेंगलोरमध्ये पाण्याची अडचण आली तर कदाचित पुण्यात IPLचा थरार आपल्याला बघता येऊ शकतो। नक्कीच आपण BCCIला तसं लिहिलेलं आहे। तसंच तिथं जी कंपनी, जी फ्रँचाईज ओनर आहे बँगलोरची, त्यांनासुद्धा आम्ही पत्र लिहिलेलं आहे। पहिलं प्रेफरन्स तुम्ही त्यांना द्या, त्या असोसिएशनला द्या। आम्ही असोसिएशन टू असोसिएशन स्पर्धा करत नाही, पण तिथं खऱ्या अर्थाने पाण्याची परिस्थिती हालाकीची असेल तर इथं आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे इथं पाण्याचं योग्य नियोजन आम्ही करत आहोत। त्यामुळे इथं आम्हाला मॅचेस घेता येतील। तुम्ही उद्या सांगितलं तरी आम्ही मॅचेस घेऊ शकतो। आम्ही तयारी दर्शवली आहे, तसं पत्र दिलेलं आहे। जर त्यांना तिथं अडचण आली तर कदाचित IPLच्या काही मॅचेस आपल्याकडे होऊ शकतात जर BCCIने आणि तिथं त्या फ्रँचाईज ओनरली ठरवलं तर। बेंगलोरमध्ये जर पाणी आलं, जर मोठी समस्या झाली तर IPLच्या मॅचेस पुण्यात होण्याची दाट शक्यता आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।